अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। जगातला पहिला साक्षीदार भगवान शंकर आहे। 2 नंबरचा साक्षीदार त्यानं तर ओपन मुलाखत दिली। मगच महाराजांनी सांगितली पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक। पुराणात मुलाखतच देऊन टाकली। नामे तिन्ही लोक उद्धरती। हे पावर आहे। म्हणजे नामानं मोक्ष मिळतो, नामानं मुक्ती मिळते, याच्यात काही शंका नाही। मग कधी काय असतंय, ज्ञानाचं एवढं का वाजविलं बरं? ज्ञानानं मोक्ष मिळतो, मग मधीच नामानं स्वतंत्र दुकानदारी मांडली का? स्वतंत्र मोक्षाचं दुकान मांडलंय का मुक्तीचं? नाही नाही नाही। खरी गोष्ट तर अशी आहे, ज्ञानाच्या अगोदर नामानं मोक्ष मिळत होता, ही अगोदरच परंपरा। ज्ञानाच्या अगोदरची परंपरा नामाची आहे। पण एवढंच आहे, कोणत्याही मायबापाला जर विचारलं, कोणत्या बी बाप, कुठल्या बी गावचा, होनाळी काय नरसाळी काय, म्हणजे कुठला बी माणूस घ्या ना, नरसाळी माहिती का तुम्हाला? नाही माहिती। ते कुठल्याही गावचा व्यक्ती असू द्या, आणि कितीही माणूस दुधाचा शौकीन असू द्या, दुधाशिवाय खातच नाही असा जरी माणूस असला, आणि मंडळीनं जर सांगितलं त्याच्या अर्धांगीनं, होय व जुन्या भाषेत, लेकरापुरतच दूध ठेवलंय आणि भाजी नाही, चटणी देऊ का दूध देऊ? लेकराच्या बापानं बोलायचं, लेकर नाही त्यानं बोलायचं नाही। त्याला काय कळलं ह्याच्यातलं? जग जाहीर आहे। कोणत्याही बापाला जर विचारलं दूध द्यायचं का चटणी, भाजी नाही, आणि दूध कोणासाठी ठेवलंय? महाराजासाठी नाही, लेकरासाठी ठेवलंय, तर शहाणा बाप काय म्हणणार? नाही नाही, चटणी वाढ, राहू दे ती लेकराला। म्हणजे कोणत्याही मायबापाला पक्क माहिती, घासातला घास खाऊ घालून लेकरू दष्टपुष्ट झालं पाहिजे, आपलं काही का व्हायना। तसं आमची भक्तीतलं अग्रगण्य नाम आहे, आणि ही भक्ती म्हणजे ज्ञानाची सख्खी माय आहे। सावत्र नाही, चुलत नाही, मावशी नाही, विठाला 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 विठाला। आता आपल्या स्वतःच्या आईला आपल्या लेकराचं भलं झालेलं नाव गाजलेलं ऐका वाटल का म्हातारीलाच मिरवा वाटल? समजा तटीला पिटली, एका पक्षानं सांगितलं तुझ्या आईला तिकीट, कुणाला? तुझ्या आईला तिकीट समजा, कुणाला तिकीट? एका पक्षानं सांगितलं, कुणाला? आणि दुसरा पक्ष म्हणला नाही नाही तुलाच तिकीट, ती काही राखीव जागा नाही। मग आता तिकीट कुणाला देणार? आई म्हणणार बाबा माझ्या लेकरला द्या, माझं काही नाही। माघार घेईल का नाही आई? का इंदिरा गांधी सारखी तरा करील? इंदिरा गांधीला लेकराला माग सारलं होतं, बाई पुढे आलती, जगातली ती जालिम बाई म्हणते तिला। इंदिरा गांधी पुन्हा किती बी केस कापली तरी तसली बाई होत नाही महाराज। विठाला 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 बऱ्याच पुरी आकारानु अनु बेजार आहेत। मग इंदिरा गांधी नावानं जरी असली तरी ती आगळी वेगळी बाई। किती बी लमक्या मिशेवाल्या माणसाला नाक घासायला लावलंय त्या बाईनं। जाज्वल्य बाई होऊन गेली महाराज। जालिमी एखादीच असती, सर्वच जाशीच्या राणी होत असतात? नाही, एखादी असते। मुद्दा कुठे आहे आपला? मुद्द्यावर लक्ष ठेवा। काय मुद्दा आहे आपला? आई लेकरासाठी माघार घेते का घेत नाही? बिनशर्त घेते महाराज। भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान,
भक्तीने ज्ञानाशी दिधले आपुले महिमान विठाला 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 विठाला. ज्ञान कुणाचं पोरग आहे? भक्तीचं पोरग आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हात, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी चपळे होती, स्थिर केली ते अजबळे होते. सिद्धानोनी लाविली पंथिगा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देश. सिद्धानोनी लाविली पंथिगा, मनवोनी आलो या देश. तुकोबरायचे धाकटे बंधू कानोबराय सांगतात काय? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी अचपळे होती, आणि सिद्धानोनी लाविली पंथिगा. ही विल पॉवर कुणात? भक्तीमध्ये. म्हणून ज्ञानाला एवढा मोठेपणा मिळवून दिलाय म्हणजे आमच्या भक्तीनं दिलाय. लेकराचा मोठेपणा आई वडिलाला स्वतःपेक्षा महत्वाचा आहे. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय जग जाहीर आहे. म्हणजे आपल्या लेकराची गोडवे गायलेले ना आपली निंदा बी केली तरी चालते. म्हणजे आपल्या लेकराचा गुणगौरव व्हावा म्हणून भक्तीचं लिकरू, नामाचं लिकरू ज्ञान आहे. त्याच्यामुळे ज्ञानाचं वाज उदिल ह्यांना. पण अगोदर आई हे लक्षात असू द्या. विठाला विठाला विठाला. म्हणून या हरिपाठ ग्रंथाचं फळ काय? तिने मुक्ती चारी साधी येल्या. चारीच्या चारी मुक्ती प्राप्त करू शकतो एवढी ताकद आहे या ग्रंथाची. आणि विशेष आहे कसं आहे, करतानाच माणसानं महाग लागून करू नये. कुणी का करीना. आता ज्यांचं झालंय त्यांनी नुसतं ऐकून ठेवा. पण ज्यांचा जो बाकी आहे त्यांनी ही वाक्य नोट करायचं. काय? महाग लागून करायची नाही. महाग लागून केली की ती शिंग हलवीत असते. त्याला पर्याय एकच, हा महाग लागून आली पाहिजे. हा कशी झाली पाहिजे? महाग लागून आली पाहिजे ती. याला म्हणतात पावर. मुक्ती सायुज्यता पाठी लागे, सायुज्यता पाठीला, मुक्ती सायुज्यता पाठीला. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, जनार्दनी हरी हरी म्हणता. मुक्ती सायुज्यता पाठी लागे, सायुज्यता पाठी लागे, सायुज्यता पाठी लागे. मजबुरीनं केली का? मजबुरीनं नाही. कशी? महाग लागून आली पाहिजे. विठाला 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 विठाला. पावर कसली? असली पावर आहे आमच्या ग्रंथात. हरिपाठ ग्रंथाची पावर केवढी? मुक्ती सायुज्यता पाठी लागे, सहज रीतीनं महाग लागून येते. ही ताकद आहे आमच्या ग्रंथाची. म्हणून हरिपाठ ग्रंथाचं फळ काय? तेने मुक्ती चारी साधी येल्या. चारीच्या चारी मुक्ती हा सहज रीतीनं. उलट त्यानं नको म्हणलं तरी महाग लागून येणं ही विशेष आहे ना. हा नाही तर बाकीच्या मध्ये कसं आहे, तिच्या महाग लागावं लागते. कुणाच्या? मुक्तीच्या. पण मुक्ती केवढाही कर्मठ असू द्या आणि केवढाही योगी असू द्या, त्याला टाटा बाय बाय सुद्धा करीत नाही. म्हणून ज्ञानोबारायांना
ही दोघं बी मुक्तीच्या तुरमडीत आहेत. दाटीमिटी करायलेली मुक्ती मिळाव म्हणून. कोण कोण? योगी आणि कर्मठ. पण दोघाला ही मुक्ती कोणत्याच शर्तीवर मिळत नाही महाराज. हा, मग या दोघाला वशिला लावावं लागते. वया ज्ञान थ्रू. माध्यम कुणाचं? ज्ञानाचं. ज्ञानाच्या माध्यमातून मुक्ती आहे कुणाला? योग्याला. नाही तर 1400 वर्ष जगायची गरजच भासली नसती. विठाला विठाला विठाला. 1400 वर्षे जगून 14 वेळाला काळाला थप्पड मारता आली. मृत्यूवर विजय मिळविता आला. पण मुक्तीनं त्याच्याकडे डुकून बी बघितलं नाही महाराज. शेवटी वया ज्ञान मार्गे ज्ञानानच मुक्ती मिळती. ही योग्यासाठी आणि कर्मठासाठी. मग ज्ञानोबा म्हणले त्याला सरळ सरळ कुपाटी लावून टाका. ते रस्तेच असलेत. योगी योगानं जाता जाता तिथं गेला जिथं मुक्ती मोक्ष मिळणार आहे. तिथं सांगितलं जातं हो हॉटलाईन नाही, डायरेक्ट जाता येत नाही. इकून असं वया ज्ञान मार्गे जावं लागतंय. कर्मठाला केवढा बी दांडगा यज्ञ करा, डायरेक्ट मुक्ती अशी व्यवस्था नाही. योग यागवीती योग यागवीती योग यागवी योग यागवी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे मला हरिमुखे मला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. योग्याला डायरेक्ट मुक्ती नाही. याज्ञिक म्हणजे कर्मठाला डायरेक्ट मुक्ती नाही. वया ज्ञान मार्गे जावं लागतंय. माध्यम ज्ञानाच. म्हणून ज्ञानोबा म्हणले एवढा लांबचा टप्पान पल्ला गाठण्यापेक्षा त्या रस्त्याला कुपाटी लावा. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. सरळ हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण कर गणना कोण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हो हरिमुखे म्हणा 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 हो हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हरिमुखे म्हणा हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे योगानं आणि यज्ञ यागाधिकानं मुक्ती मिळते नाही मिळत. त्याला ज्ञानाचं माध्यम आहे. नामामध्ये कसं आहे? त्याला वेगळा यज्ञ आणि वेगळा योग करत बसायची
उलट नामाच्या पोटात हे सर्वच आहे. कोण कोण? योग नामाच्या पोटात आहे, यज्ञ नामाच्या पोटात, जग जाहीर आहे महाराज. कुणाच्या पोटात? नामाच्या पोटात. गेले ते विलया हरी पाठी, गेले ते विलया हरी पाठी. योग याग क्रिया धर्म धर्मी माया, याग क्रिया धर्म धर्मी माया, याग क्रिया धर्म धर्मी माया, याग क्रिया धर्म धर्मी माया. गेले ते विलया हरी पाठी, गेले ते विलया हरी पाठ, गेले ते विलया हरी पाठ. योग याग क्रिया धर्म अधर्मी माया आणि गेले ते विलया हरिपाठ. हरिपाठाच्या पोटात या सर्वांचा लय पावलाय. म्हणून वेगळा योग वेगळा यज्ञ यांनी करायची गरजच नाही. नामाच्या पोटात या सर्वांचा अंतर्भाव आहे. हत्ती के पाव में सबके पाव वाली बात आहे. असं नाम आहे. त्याच्यामुळं होया नाही, डायरेक्ट हॉटलाईन, मुखी नाम की हातात मोक्ष. असं. आणि साक्षीदार बी भरपूर आहेत, पुरावे बी भरपूर आहेत. म्हणून ज्ञानोबरायांनी हरिपाठ ग्रंथाचं फळ सांगत असताना बिलकुल अगदी स्वायत्ततेनं, स्वानंदानं, वजनदारपणानं सांगितलं. तेने मुक्ती चारी साधिल्या. चारीच्या चारी मुक्ती त्याला प्राप्त होऊ शकतात. त्याला वेगळं साधन करायची गरज नाही. हरिपाठाच्या पोटात चारी मुक्ती, हरिपाठाच्या पोटात सर्व यज्ञ आले. याग अर्थात योग, सर्वच्या सर्व प्रकारच्या क्रिया हरिपाठाच्या पोटात आहेत. आणि उलट हरिपाठाच्या पोटात धर्म बी आहे ना अधर्म बी तिथंच राहतोय. कारण अधर्माला बी दुसरीकडे कोण जागा देईल, हेनच एकट्यानं जागा दिली. विठाला टाकाऊतली टाकाऊ गिराईक उलट बहिष्कृत केल्या गेलेली, निष्कासित केल्या गेलेली, ज्यांच्या फायली शास्त्रानं फेकून दिल्यात, दिवाळखोरीत फायली निघालेल्या आहेत. हा, कसल्या फायली द्या? आजा मेळ्याचं दिवाळ निघालत, दिवाळखोरीत फाईल निघालती. हा, निंदिले जे शास्त्रे पण वंदे केली नाम मात्रे. विठाला विठाला टाकाऊतल्या टाकाऊ फायली निकालीत काढल्या आणि बिनशर्त मोक्ष दिला. निंदते ही तेने वंदे केली. यादी दिली, अजामेळ भिल्ली, तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आणि हाय लेवलचं उदाहरण दिलं. ब्रह्महत्या राशी पातके अपार पण वाल्मिक किंकर वंद्य केला. कुणी केला? नामानं केलाय. विठाला विठाला. नामानं कसली टाकाऊ गिरायक उतरलीत महाराज. बर, त्यांनी बी काही इमानदारीनं भजन करावं म्हणून तरी केलंय का? काही माणसं बाबा आपला उद्धार व्हावा, मोक्ष मिळावा म्हणून भजन करायलीत. ठीक आहे, त्यांचा अपील म्हणा, त्यांचं करणं उचित आहे. ज्ञानोबराची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तू ते आराधिना ऐके. गणिका वेश्येचं उदाहरण देते वेळी ज्ञानोबरांनी कोर्टात अपील केलंय. हे देवा, तुझं कधी तिनं आराधना केली नाही, कधी तुझं गुणगान गायलं नाही. तू ते आराधिना ना ऐके. होती पुसा बोलावी तर कौतुके. कौतुकानं, लाडीगुडीनं. पुस म्हणजे पोपट. पोपटाला संस्कृत मध्ये पुस म्हणतात. आणि 56 भाषेचा गौरव असल्यामुळे ती संस्कृत मधला पुस घेतला. विठाला विठाला विठाला.
होती पुसा बोलावी तर कौतुके, पण तो ती गणिके वैकुंठी सुरवाडू केला. म्हणजे त्या गणिकेनं घ्यावं म्हणून देवाचं नाव घेतलंय का? औचटे नाम आली या मुख, औचकलीनं तोंडाला नाव आलं. विचार करण्यासारखं. कसं नाव घेतलंय? तिला म्हणायचं होतं राघो. खरं काय म्हणायचं होतं तिला? राघो म्हणायचं होतं. राघो. आपल्याकडे पोपटाला काय म्हणतील? राघू राघो म्हणतील. राघो ही कसं असते, लाडीगुडीची भाषा बी असते काही टायमाला. आपण म्हणतो ना बाळू, बाळ्या, बाळासाहेब, त्यातला प्रकार आहे. लहान असला तर बाळू, समान वयाचा असला तर बाळ्या, आणि मोठा असला तर बाळासाहेब. तसही राघू, राघ्या आणि राघो गुडी गुलाबीचं नाव आहे. विढाला 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 विढाला. तिला त्या पोपटाला राघो म्हणायचं होतं, पण विकलांग स्थिती, इंद्रियात त्राण राहिलेली नव्हती. ताकद लावून उच्चार करायला घकार उत्तरवर्ती ओकार, घ अधिक ओ मिलके बनताय घो इति राघो. आणि ती घकार उत्तरवर्ती ओ नावाची द्वादश तेशाम रस्वा भावात. विढाला 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 राघो म्हणून लांबवायचं होतं. घ ओ म्हणायचा होता, त्याला ओ म्हणायला ताकद कमी पडली दीर्घ स्वराला, आणि राघो म्हणायला ताकद कमी पडली. विकलांग स्थिती म्हणून तिनं राघोच्या जागी बुब, आपल्या भाषेत म्हणजे बुबडी वळल्यासारखं झालं, आणि राघो म्हणायचं ते राघव. राघव छापलं तसंच, आणि बिल काढली त्याच्यावर. विढाला 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 विढाला. राघो म्हणायचं ते राघव झालं. ओच्या जागी आव शब्द लागून गेला, आणि राघव कोक गेली. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, ज्याच्या नामाले मुखा, कवळे सुखा पार नाही, कवळे सुखा पार नाही, कवळे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या श्वासाला देवाचं नाव तोंडाला येणं म्हणजे तुका म्हणे सुखा पार नाही. कारण यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कोणते. म्हणून सदा तद्भाव भाविता. विठाला यम यम म्हणजे जो जो स्मरण भावम वापी, कधी अंतिकलेवरम त्यजेती. शेवटी हे शरीर सोडते वेळी जो भाव अंतःकरणात येईल, ज्ञानोबा म्हणतात आगा मरणी जया जे आठवे तो तेची गती के पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. शेवटचा स्वाद भगवान नामात सुटल्यामुळं जगाच्या मालकानं तसल्या जिंदगीभर वेश्यागिरी केलेल्या बाईसाठी विमान पाठविलं आणि वैकुंठाला घेऊन गेली महाराज. त्वा गणिके वैकुंठी सुरवाडू केला. आणि किती दिवस भजन केलंय तिनं? एका कवळासाठी. आणि गणिका बैसविली वैकुंठी. विठाला विठाला विठाला. एकदा नाव घेतलं आणि तीही आवचकलीनं घेतलं, घ्यावं म्हणून घेतलं नाही. म्हणजे नामाजवळ मुक्तीची काही अडचण नाही महाराज. नामाजवळ मुक्ती 12 महिने कधी माग. म्हणून तर तुकोबरा म्हणतात मोक्षाची तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोळीस आमच्या जवळ बांधलेलाच आहे. उलट
होय सांगू ऐसी तुका म्हणे मोक्षा माघरी कामारी हे दासी. आणि होय सांगू ऐस कसं असतंय, जास्त जर सौंदर्याचा आकार आणायला लागली पोरगी तर ही वापरावं लागते हत्यार. जगाच्या मालकानं वापरलं. लक्ष्मी अशीच तालात आलती. 14 रत्नातलं नंबर 1चं रत्न म्हणजे लक्ष्मी. आज कोणत्याही स्त्री जातीला संबोधित करायचं असेल तर माणसं काय म्हणते, ही आमची कोण आहे? लक्ष्मी. म्हणजे अख्ख्या स्त्री जातीचं प्रतिनिधित्व करणारा वजनदार शब्द कोणता? लक्ष्मी. कार्यक्रम कुणाचा आहे? लक्ष्मी महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे. विठाला 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 लक्ष्मी आहे ते. बर, सारं जग येडं झालंय का नाही? कोणासाठी? लक्ष्मीसाठी. आणि हिचा स्वयंवर ठरला. कोणाचा? लक्ष्मीचा. लक्ष्मीच्या स्वयंवर म्हणल्यावर साध्या साध्या पुरी वयात आल्यावर डांबरी मेनकापड सुद्धा किती उठावदार दिसतात. नाही, ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानोबाची ओवी सांगतो. प्रथम वयसा काळी. काय? प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी विठाला विठाला. डांबरी मेनकापड पुरी सुद्धा वयात आल्यावर उठावदार दिसतात. ही तर कोण आहे? लक्ष्मी आहे. लक्ष्मी. तिचा स्वयंवर म्हणल्यावर महाराज तिथं काही 1 का 2? पूर्वीची पद्धत काय होती? स्वयंवर. स्वयंवर येते ती स्वयंवर. मुलीनं स्वतःचा मालक स्वतः चॉईस करायचा. आता जशी टाळकरी उभी येत ना, अशी इच्छुक उमेदवार उभी राहायची. नाही, पद्धत होती पूर्वी. आणि मुलीच्या हातात हार द्यायचा आणि तिला समोरून सर्वाला बघायला लावायचं. तिला जो पसंत असेल त्याच्या गळ्यात तिने माळ टाकावी, अशी पूर्वीची काय होती? स्वयंवराची पद्धत होती. लक्ष्मीच्या हातात हार दिला. आता लक्ष्मी जिंकण्यासाठी राजे महाराजे द्या सोडून, प्रत्यक्षात भगवान शंकर हजर झालता. लक्ष्मी कोणाला नकोय महाराज? शंकर बी असला तरी, किती बी गांजा फुकवा असला तरी लक्ष्मी लागतीच की. कसलं बी भस्म लावलं तरी लक्ष्मीची गरज. कोणी बी वर हात करून म्हणावं लक्ष्मी मला नको, एक बी निघणार नाही. सोपं आहे का? लक्ष्मीसाठी धडपड आहे. नंबर 1ला भगवान शंकर, नंबर 2ला कोण? विष्णू, नंबर 3ला ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र आणि हे राजे महाराजे. आणि राहण्याची आपली आपली स्टाईल. आता ती काही कुणाचे कट कसले सांगावेत. आता ती कटकटच आहे ती एक. आता ज्याची ज्याची आपली आपली स्टाईल. कुणी अशी बुचकावा जाऊ दाढी राखलेली, काही काही बुड धरून तास धरलेलं. आता जे राजे महाराजाचं राहणं म्हणजे काय, ते आपल्या आपल्या पद्धतीनं. भगवान शंकर बी साऱ्या अंगाला भस्म लावून हजर झालेले. लक्ष्मीचा स्वयंवर म्हणजे काय? लक्ष्मीनं सर्वाकडे पाहिलं. नंबर 1ला पहिल्या नंबरला भगवान शंकर उभे. त्यानं बघितलं माणूस पावरबाज आहे पण सर्किट हाऊस आहे. गरम डोक्याचा माणूस आहे. जास्त बाई सुंदर आणि गरम डोक्याचा माणूस फिटिंग व्हायला जड जाते. कारण ती बी चंचलन, ही बी गरम म्हणल्यावर फेस टू फेस होऊन भडकावायची भीती आहे. लक्ष्मीने ओळखलं ह्याच्या जवळ नाणं जड आहे. विडाला 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 मग याला पर्याय एकच आहे. ह्याच्या पुढचा वागणं. 2 नंबरला भगवान विष्णू होती महाराज. एवढी बी चंचल लक्ष्मी आणि एवढी ही सुंदर लक्ष्मी. पण ज्ञानोबा म्हणतात
लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. भगवान विष्णूवर लक्ष्मीची नजर पडल्याबरोबर नजरच हटली नाही बाजूला. पाहिली या वेद लावी वैश्य जीवी जडोनी. मनातच बसला लक्ष्मीच्या. मग कसं असतंय, एखादी गोष्ट मनात बसली की माणूस पर्याय शोधित राहते. तिला पर्याय बी कळाला नाही, डायरेक्टच गेली. काही टायमाला अवघड असते, फार कठीण असते. त्याला काय आपले तिच्या मनात बसल्यामुळं लक्ष्मी डायरेक्टच कुणाकड, विष्णूकड. भगवान विष्णू म्हणले ठीक आहे, तिनं मला वरायला हरकत नाही, मी काही नामंजूर म्हणत नाही, पण चूक मोठी केली. काय, तिला जर मलाच वरायचं होतं तर तिनं उलट्या हाताने येऊन माझ्या गळ्यात मार टाकायला पाहिजे होती. 125 हातानं भगवान शंकरला डावलणं परवडत नाही. विडाला 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 अहो, गुरु शिष्याची जोड जर अशी बसली, कुणी बी नवीन माणूस पाया पडायला आला, शिष्याचं पहिलं काय काम, ओ पहिले इकडे दर्शन घ्या. भगवान विष्णू म्हणले हे बाबा, आमच्या देवादिदेव महादेव सोडलाय आणि बाई माझ्याकडे आली, हिला माझ्याकडेच यायचं होतं ना. मग उलट्या हाताने यायचं होतं, डायरेक्ट माझ्यापर्यंत अडचण नव्हती. भगवान शंकरला हिनं डावललंय. भगवान शंकर सुद्धा नाराज होणं चांगलं नाही. मग एवढा तालबाजपणा, मग तालबाज स्वीकारायची नाही, ह्याच्यासाठी सांगायलोय. नाही स्वीकारली महाराज. लक्ष्मी समोरून आली. लक्ष्मी समोर आल्याबरोबर भगवान चतुरातू असल्या धंद्यात चतुर माणूस लागतो. विढाला 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 विढाला. आणि पुन्हा रडून पडून काय फायदा, अगोदरच बघा बघी असती. भगवान विष्णूनं चलाकी केली, चाप्टरकी केली महाराज. माग फिरून पाहिलं. माग फिरल्याबरोबर लक्ष्मीला वाटलं काय, माग फिरलेत त्या अर्थी काहीतरी निमित्तानं माग गेली. लक्ष्मी पाठीमाग आल्याबरोबर ओळखीलं देवानं काय, आता अनसट्यात आली. अब काबू में आ चुकी है. हा, ती गणितच असते त्याच एक. पाठीमाग आलेली पाहिली की भगवान विष्णू चलाकीनं पूर्वमत मुद्रा केली. पाठीमागून फिरून पुढे आले. डबल भगवान शंकर पहिले, आपलं विष्णू पहिल्या मुद्रेत आलेली पाहिले. जेवढे पहारात चढलेला होता आणि सौंदर्याचा गग्गा होता तेवढा खाली झाला. विढाला विढाला विढाला. ज्ञानोबर आहे म्हणतात काय, अभिमान सांडोनी पांडवा. काय शब्द, मग सर्वस्वे करोनी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा. समोर आल्याबरोबर भगवान विष्णू म्हणले आता मात्र हिचा पहारा उतरला. ह्याला एकच पर्याय. कोणता पर्याय दिला तिने? सुंदर पर्याय दिला महाराज. हे बघ, माझे लग्न बरेच झालेत. खरं सांगायला काय, मी तुझ्या बरोबर लग्न करावं तुला वाटत जरी असलं, पण माझे झालेत अगोदर. तिने सांगितलं जरी झाले असले तरी मी तयार आहे, मला मान्य आहे. पण भगवान विष्णूनं सांगितलं माझ्या शरीराचा पूर्ण ताबा मी सर्वाला वाटून दिलेला आहे. फक्त पाय शिल्लक राहिलेत. तुला पायाचीच सेवा करावं लागेल आणि तुला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही, दासी म्हणून राहता येत असेल तरच तुझा स्वीकार. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कुलती. तिसी यावे का कुलती, तिसी यावे का कुलती. पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे का कुलती. दिसी यावे का कुलती. दिसी यावे का कुलती. म्हणून तुकोबारा म्हणतात पाय लक्ष्मीचे हाती
कारण ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. तशी कितीही मुक्ती जाली मासली तरी नामधारकानं जी म्हणील होय सांगू ऐशी तुका म्हणे. हा दासी तर दासी मोक्षामा घरी कामारी हे दासी आणि होय सांगू ऐशी. ऊस तोडायला हो तयार आहे, झाडून का हो तयारच आहे. सांगल ती काम त्या मुक्तीनं करावं लागेल. ज्ञानाजवळ हिचा बहुसन्मान आहे, नामाजवळ शिस्तीत वागावं लागतंय. विढाल विढाल म्हणून तिने मुक्ती चारी साधिल्या. मुक्ती चारी साधेला, मुक्ती चारी साधेला. देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्ती चारी साधिल्या. चारीच्या चारी मुक्ती प्राप्त करून द्यायची ताकद या ग्रंथाचं फळ आहे. आणि पाठीमाग फक्त देवाची द्वारी उभा क्षण भरी. आता क्षण अनेक अर्थाने घेतला जातो. डोळ्याचं पातलवणे याचं सुद्धा नाव काय आहे? क्षण. आणि काही काही क्षणाचे अर्थ तर इतके खतरनाक आहेत ते ऐकल्यावर तुम्हाला परमार्थ कराव कराय पंचायत वाटेल. त्या गोपिकांच्या रासलीलेचा विषय. रासलीला होत असताना त्या गोपिकांनी सूर्याला सुद्धा महाराज भडकून बोलल्या होत्या. त्या लक्षात आलं का? त्या का वेगळी ग बसती उगवला अशी भाषा आहे त्यांची. काय म्या रासलीलेची राती ब्रह्म्या षण्मास केली होती. त्या गोपिका अर्धक्षण मानिती. वेगी ग बसती का उगवला विढोबार कुमाई. विढोबार कुमाई. विढोबार कुमाई. विढोबार कुमाई. विढोबार कुमाई. विढोबार आपलं चिंतन सुरू आहे. देवाच्या दरवाजात क्षणभर उभा राहिल्यावर चारीच्या चारी मुक्ती प्राप्त होतात. मुद्दा कसा आहे? चारी मुक्ती. आणि देवाच्या दरवाजात किती वेळ म्हटलंय? क्षणभर. पहिली गोष्ट देवाचा दरवाजा म्हणजे देवाच्या दरवाजाचं नाव काय? देवाच्या दरवाजाचं नाव आहे सेवा. कारण कोणाच्या बी दरवाजाचं काही नाव असेल का नाही? पश्चिम द्वार, पूर्व द्वार, काहीतरी नाव असते त्याच्यावर. तसं देवाच्या दरवाजाचं नाव काय? देव शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. दिव्यते प्रकाशते इति देव. किम नाम देव? देव म्हणजे प्रकाश. देवाचा दरवाजा म्हणजे प्रकाशाचा दरवाजा. आता प्रकाशाचा दरवाजा कोणता आहे? सेवा आहे. प्रकाश म्हणजे प्रकाश. ज्ञानाला उपमा दिल्या जाते. ज्ञानाला कशाची उपमा? प्रकाशाची. ज्ञान कसलंय? अंधकारमय का प्रकाशमान आहे? प्रकाशमान आहे. ज्ञानोबराय सांगतात, जेत ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दार म्हणता.
तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानाच्या कोठडीचा दरवाजा म्हणजे सेवा आहे. ज्ञानोबा म्हणतात भगवान बोलतात ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः. तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. जेने अंतकरण बोधले संकल्पानये. विठाला विठाला जेने अंतकरण बोधले संकल्पानये तेने मुक्तीचारी साधी. वेळ किती? क्षणभर. अहो जग जाहीर आहे. ज्ञानाच्या कोठडीचा किंबहुना देवाच्या दरवाजात किती वेळ? क्षणभर. अज्ञान अंधकार जाऊन ज्ञानाच्या प्रकाशात जीव हा क्षणार्ध क्षण सुद्धा मोठा झाला. क्षणार्ध साठी जरी आला असला तरी तेने मुक्तीचारी साधिल्या. ही ताकद आहे महाराज. कारण अज्ञान जाऊन ज्ञान प्राप्त होत आहे त्याच क्षणाला चारीच्या चारी मुक्ती प्राप्त होऊ शकतात. अडचणीचा विषय नाही. पण आपला हरिपाठ ग्रंथाचा मुख्य विषय काय? हरिपाठ ग्रंथाचा मुख्य विषय किंमत ग्रंथातल्या विषयाला असते. हरिपाठ ग्रंथाचा विषय काय? हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाने म्हणतात या हरिपाठ ग्रंथाचा मुख्य विषय काय? मुखानं हरी हरी म्हणणं. हा? हरिपाठ शब्दाचा अर्थच काय? हरेर नामानी पठती ते हरिपाठ. पट व्यक्तायाम वाची म्हणजे स्पष्ट बोलणे. मूळ धातूचे पट. त्याचा अर्थ होतो स्पष्ट. व्यक्तायाम वाची नतो अव्यक्तायाम. हा स्पष्ट बोलण्याचं नाव आहे. हरी 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 असं तोंडानं स्पष्ट बोलणं त्याचं नाव आहे हरिपाठ. हरेर नामानी पठती पट व्यक्तायाम वाची. मुखी नाम उच्चारी घडघडा म्हटलंय. निज धर्म हा चोखडा. मुखी नाम उच्चारी घडघडा. मग भुक्ती मुक्तीचा सौंगडा हा भव सिंधू तारक. म्हणजे मुखानं ना. मात्र एक ध्यानात ठेवा. त्याला जुन्या आपल्या खेड्यातल्या गावठी भाषेत ज्ञानबाची मेक म्हणतात. काय म्हणतात त्याला? हा काय? मोक्ष मिळेल कबूल आहे. नामानच मिळेल हे बी कबूल आहे. पण ते नाम मुखानच घ्यावं लागतं ही ज्ञानबाची मेक आहे. लक्षात येईल का? नाहीतर काय आता हल्ली यांत्रिक युग आहे. एक कॅसेट अशी पद्धतशीर टाकून दिली की ती वाजत राहती. रात्र बिन दिवस बी चालू राहू शकते कॅसेट. म्हणून इथं ज्ञानोबारांनी काय शब्द वापरलाय? हरिमुखे म्हणा. हा कुठल्या कॅसेटनं म्हणा यंत्राने म्हणा नाही. कारण त्या 700 वर्षापूर्वी
संतांना माहिती होतं काय की असलं यांत्रिक युग पुढे येणार आहे, बिगर तोंडाचं बी हरिहरी होणार आहे. हा? म्हणून इथं ज्ञानोबांनी स्पष्ट म्हटलंय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा डबल का? त्याचं कारण आहे, जिथं जिथं चकार दाखवायचा तिथे तिथं द्विरुक्ती दोष पत्करून काव्यशास्त्र त्याला मंजुरी देते. जिथं जिथं एका चरणात दोन शब्द डबल आली किंवा समानार्थाची जरी आली, द्विही उक्तीही ती द्विरुक्तीही, वच व्यक्तायाम उक्तीही नाम बोलणे. विढाल विढाल एक शब्द एका पादात म्हणजे चरणात जर डबल आला तर द्विरुक्ती दोष आहे. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा असं का? तर त्याचं कारण आहे, जिथं जिथं चकार लावायचा असेल, चकारात्मक विषयाचं निश्चयात्मिका ज्ञान करायचं असेल तर तिथं डबल शब्द वापरला जातो. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. त्याचं कारण आहे, मुखानच हरिमुख म्हणा, दुसऱ्या विषयानं चालणार नाही. म्हणून नाथ महाराजांनी हरिमुखी गाता, हा मुखानच गावा लागल. तुकोबारामी म्हणतात ना, निज धर्म हा चोकडा मुखी नाम उच्चारी घडघडा. मुखानं दुसऱ्या विषयानं चालणार नाही, कारण मुखानं उच्चार केल्याशिवाय त्याची क्रिया संभवत नाही. म्हणून हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा म्हणजे मुखानेच हरी म्हणा. हा मन ती जे वाचा तो या मोक्ष, त्याच्यात काही शंका नाही. कुणी म्हणा, कुणी म्हणा नाही, कुणी म्हणा, कशात अडचण नाही. आणि हे साधन कसं आहे जगात, ही डबल पॉवरची मशीन आहे महाराज. मशनीत बी काय फरक आहे. बऱ्याचशा मशनऱ्या कशा आहेत, सिंगल कामाच्या आहेत. चटणी कुटायचंय ती चटणीच कुटतय, पीठ कुटीत नाही. पिठाची चक्की वेगळी, चटणी कुटायची मशीन वेगळी. बर डाळी तयार करायच्या, काय करायच्या? ती चटणी कुटायचं यंत्र करते का? त्याला कुटू शकते, ती डाळी बनवू शकत नाही. सोयाबीनची डाळ बनवायची, त्याचं यंत्र वेगळंच. म्हणजे ज्या त्या कामाचे यंत्र कसे आहेत, स्वतंत्र आहे. ही डबल काम करणारं यंत्र आहे. बाकीचे यंत्र कसे आहेत, गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगा माणसाचं पाप घालू शकते, पुण्य निर्माण करीत नाही. बोलणं कळलं का? गंगेच्या स्नानानं पाप जात आहे, पण पुण्य निर्माण करायची ताकद तिच्यात नाही. दान दिलं, पुण्य निर्माण होत आहे, पाप जाईल म्हणून खात्री नाही. लक्षात येईल का? दानानं पुण्य होत आहे, पाप जात नाही. स्नानानं पाप जात आहे, पुण्य निर्माण होत नाही. म्हणजे ही यंत्र कसली आहेत, सिंगल कामाची आहेत महाराज, एकच काम करते. पण ही डबल पॉवरचं यंत्र. कोणतं? नाम हे असलंय, एकाच वेळेला डबल काम करतंय. कोणतं? विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल हा जप. म्हणजे याचा अर्थ काय? नाम ही साधनाच आहे. नामाचा उच्चार केला, एका बाजूला पाप घालवीत आहे आणि दुसऱ्या बाजूला एकाच वेळेला पाप बी घालवित आणि पुण्य निर्माण करते. पाप किती घालवित आहे? जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे
जन्म जन्मांतरातली पाप जळून खाक करायची ताकद नामात. म्हणजे अनंत पापराशी, अंतच नाही त्याला. जातील लय अशी क्षणमात. हे फिल पावर आहे नामामध्ये. म्हणजे पाप किती घालविते आणि पुण्य, पुण्याची गणना कोण करी. गणितच करता येत नाही. विठाला 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 विठाला. म्हणजे हरिपाठ ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय? मुखानं हरी हरी म्हणणं. दुसऱ्या विषयानं चालणार नाही. मुखानच म्हणावं लागेल. म्हणला तर नामानं हे दोनच काम होतात असं नाही. मुखानं हरी हरी म्हणल्यावर पाप सर्व प्रकारचं जात. एकच प्रमाण सांगतो. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. विठाला 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 विठाला. नाम केवढं आहे? जेवढी नामाची ताकद आहे जगात तेवढं पापच उपलब्ध नाही महाराज. एवढी फिल पॉवर आहे नामात. आणि स्पीड किती त्याला? किती स्पीड न जाळता येते. क्षण मात्र नुसतं अशी चुटकी. तृणाग्नी मिळे समरस झाले. बर हजारो गवताच्या गंजी असू द्या. काय म्हणते तिकडे? ओळई म्हणतात का गंज? गंज कडब्याच्या काय असतात तिकडे? बनीन. हा म्हणजे हजारो जरी असल्या तरी एकाच काडीनं काम होतंय का? होत नाही. कदा 5 काड्या वाढावं लागतात त्याला. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हे फिल पॉवर नामाची आहे महाराज. त्याच्यामुळं केवढंही दांडग पाप जाऊ शकतंय आणि पुण्य किती निर्माण होतंय याच ज्ञानोबराय सारख्याने म्हणलंय. गणनाच करता आली नाही. पुण्याची गणना कोण करी. आणि ती पुण्य बी कसलंय? भेसळ नाही. काय बऱ्याच वेळेला भेसळ पुण्य तयार होते. बाकीच्या साधनेमध्ये कसे भेसळच जास्त यायले. कसे यायले? मी तर म्हणतो गावरान गायन जर्सी गाय खरंच चांगली कोणती वाटती तुम्हाला मालकाच्या नजरेत? जर्सी जनावरासारखं जनावरच चांगलं नाही महाराज. त्या जर्सी गायीनं मालकाची इज्जत राखली. मालकाला खोटं बोलूच देत नाही. कोण? जर्सी. मालक सरळ सांगू शकतो पाण्याचा थेंब नाही दुधात, कारण ती जर्सी मधूनच कालवून आणते. मालकाला कालवायची गरज टीव्हीत. विठाला 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 विठाला. म्हणजे मालकाची इज्जत राखते का नाही? कशासाठी बोलायलोय? बाकीच्या साधनेत पुण्य तयार होत आहे काही अंशात, पण ती भेसळ आहे. आणि त्याचा परिणाम मी दिलाय ना पुन्हा. पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरकात जाईजे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. जय माते नारायण. शुद्ध पुण्य ते एक. हे शुद्ध पुण्य ते एक. शुद्ध पुण्य ते एक. जय माते शुद्ध पुण्य ते एक. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. म्हणजे नाम चिंतनानं तयार होणार पुण्य भेसळ नाही. शुद्ध पुण्य ते एक. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
पुण्याची गणना कोण करी. बर, नाम ही साधन कसे महाराज. ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय मुखाना हरिहरी म्हणणं. आणि या ग्रंथाचा अधिकारी कोण. असोनी संसारी जीव वेगो करे, असोनी संसारी जीव वेगो करे, अजोनी नवसारी जीवे वेगुंकारी, अजोनी नवसारी जीवे वेगुंकारी, असोनी संसारी जीव वेगो करे, असोनी संसारी जीव वेगो करे, अजोनी नवसारी जीवे वेगुकारी, असोनी संसारी जीवे वेगुकारी. वेद शास्त्र वारी माया सदा वेद शास्त्र बाह्य सदा सदा हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना शास्त्र वाया सदा हरिमुखे मना हरिमुखे हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी कोण. संसारिक कोण आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आणि तीही सामान्यानं नाही हे शिक्का हाणला. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदानंद शास्त्रानं वर हात करून मोठ्या आरोहानं सांगितलंय हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी संसारिक आहे हो. ही अशी पद्धत असते वर हात करून बोलायची. हा मुद्दा कुठे आहे आपला. मग आता ब्रह्मचार्यानं वानप्रस्थ्यानं आणि संन्याशानं हरिपाठ वाचावा का. परमिशन कोणाला दिलंय. संसारिकाला. असोनी संसारी. संसारिकासाठी हरिपाठ आहे म्हणजे ब्रह्मचार्यानं वानप्रस्थ्यानं आणि संन्याशानं हरिपाठ वाचावा का. त्याला अधिकार दिलाय का. हा असोनी संसारी. तर याचा अर्थ असा आहे याला शास्त्रीय भाषेत अवशेष न्याय म्हणतात. विठाल 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 विठाल. अवशेष न्याय. अवशेष न्याय त्याला म्हणतात. बचे कचे हुए का नाम अवशेष कहलाता है. आपल्या भाषेत म्हणजे राहिलेलं खरकट मरकट म्हणजे अवशेष आहे. हा व्याकरणातल्या भाषेत बोलतो जरा. 4 प्रकारचा मुख्य समास सांगितला. किती समास. 4. एक अव्ययभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास. हे तिन्ही समास सांगून झाले. आणि चौथा बहुव्रीही सांगायचा होता. कोणता सांगायचा होता. बहुव्रीही. तर बहुव्रीही समास सांगत असताना महर्षी पाणीनं सूत्रच दिलं शेषात बहुव्रीही. विठाल विठाल विठाल. सूत्र है महर्षि पाणिनीच. शेषात बहुव्रीही. इन तीनों से बचे हुए जो अवशेष है बचे कचे का नाम अवशेष कहलाता. इसलिए कहा. हा म्हणजेच शेषात बहुव्रीही याचा तात्पर्य अर्थ काय. जे अवशेष राहत आहे शिल्लक राहत आहे त्याचं नाव आहे अवशेष न्याय. कसला न्याय. अवशेष न्याय. आपण आपल्या भाषेत बोलतो जरा. काय माणसं म्हणते यार ती पांडुरंगाचं मंदिर उघडलंय म्हण 22ला कर्फ्यू लागू होण्याच्या अगोदर दर्शन करून येऊ. मग काही माणसं म्हणणार चला संध्याकाळीच जाऊ, सकाळी बारीनं दर्शन करून लगेच रिटर्न, उद्याच्या कीर्तनाला आता हजर. मग कोण कोण आहे रे. चला सर्वात गाडी करून. तरी कशासाठी सांगायलो मी. अवशेष शब्दासाठी बोलायला लागलोय. माणसं म्हणतात मग जाण्या येण्याचं किती ठरवायचं रे. मग काही माणसं म्हणले यार ती सर्वच 1000 रुपयात ठरवा. प्रत्येकी
हजार रुपये. मग प्रत्येकी माणशी 1000 रुपये ठरविलेले. गाडीत माणसं किती? गाडीत माणसं 10 बसणार. मग हे एक तो एक तो एक तो एक, हे 1000 देणाराची नावं सांगायलोय. हा एक तो एक तो एक, आणि माणसं म्हणजे ती बी एक. कळालं का नाही? कळाला. ती पैशावाला नाही, तिथं पिशव्या सांभाळायला लागणार आहे म्हणून आहे. कळालं का नाही? कळाले. ती पैसे देण्यासाठी नाही, सांभाळण्यासाठी. तिथं विडाला 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 विडाला. हा एक तो एक तो एक, ती बी एक. ती पैसे देणारातलं नाही. तस हा 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 मोजायचा नाही. संन्याशाला, ब्रह्मचर्याला, वानप्रस्थाला तर अधिकार आहेच, पण असल्या संसारिकाला बी अधिकार आहे. ह्याला अवशेष न्याय म्हणतात. विढाला 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 विढाला. म्हणून तुकोबाराय म्हणले, सकळाच येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळाच येथे आहे अधिकार. हो कलयुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. म्हणजे सर्वांनाच अधिकार आहे. अवशेष न्यायानं संसारिक आहे. ब्रह्मचर्याला आहेच, वानप्रस्थाला आहेच, संन्यासाला अधिकार आहेच, पण संसारिकाला बी आहे. ती बी एक. हा म्हणजे संसारिकाला अधिकार आहे, याचा अर्थ सर्वालाच अधिकार आहे. कुणीही म्हणा, यारे यारे लहान थोर, या ती भलत्या करावा विचार, न लगे चिंता कोणाशी. अहो तुकोबारांनी एक ठिकाणी म्हटलंय, यादी दिली, यादी अधिकाराची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार. बघा काय यादीत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार. पुढचं वाक्य ऐका, बाळे, नारी, नर आदी करून वेश्या ही विठाला 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 विठाला. टाकाऊतल्या टाकाऊ जीवांना नामाचा अधिकार आहे महाराज. म्हणून सकळाशी कुणी असो, कुणालाही नाम घेण्याबद्दल काही अडचण, बंधन, काही बंधन नाही महाराज. निर्बंध स्थितीतली साधना म्हणजे नाम आहे. नामाला बंधनच नाही. कुणी म्हणा, किती वाजताय म्हणा, कसं बी म्हणा, स्वरातच यावं असं बी काही नाही. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवी, नाही तयाविन भुकीला विठ्ठल. येईल तैसा बोल, कसा बी बोल. नामाची चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जिथे. याचा अर्थच असा आहे, नामाबद्दल बंधन हा विषय अजिबात नाही महाराज. अधिकाराचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही, टायमिंगचं बंधन आहे नाही. भलते काळी नामावळी, सुलभ भोळी भाविका. भलत्या टायमाला नाम चिंतन करू द्या, अडचणीचा विषय नाही. मग काळ वेळ नाम, नामाबद्दल बंधन हा विषयच नाही. निर्बंध स्थितीतली साधना नाम आहे. म्हणून इथं अवशेष न्यायानं कोण घेतला? अवशेष न्यायानं संसारिक घेतला. संसारिक घेतला याचा अर्थच असा आहे की बाकीच्याला तर अधिकार आहेच, पण संसारिकालाही आहे ना. असं कोण म्हणतंय? तर वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदानं शास्त्रानं वर हात करून मोठ्या आरोहानं म्हटलंय काय की संसारिकाला अधिकार आहे, याचा अर्थ सर्वालाच अधिकार आहे. आणि हा अधिकार दिला कोणी? वेदानं शास्त्राने दिलाय महाराज. चाललर चिल्लर नाही. कारण किंमत तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम
कर्म करतो मी हर हासी विठाला विठाला. विठाला विठाला विठाला. कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे, काय केलं पाहिजे आणि काय नकोय, हे कुणी सांगावं का माणसाने उठून सांगावं? नाही नाही, हा अधिकार कोणाला आहे? शास्त्राला. महाराज तस्मात शास्त्र प्रमाणंते. माणसाची भाषा प्रमाणंते नाही नाही नाही, तस्मात शास्त्र प्रमाणंते. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते तर राज्य हे तृण मानावे, आणि जे घेवविन म्हणावे विषयी विरू. शास्त्र जर म्हणत असेल विष पी, बिनशर्त प्यावं माणसानं. पण शास्त्र म्हणत असेल तर माणसं म्हणून नाही. नाही तर माणसं कुणाला बी म्हणतील घे बरं, कसा पितोस ती पी बरं म्हणतात नाही एकमेकाला. होत नाही. बऱ्याच वेळेला माणसं म्हणजे मी विष पिऊन मरल, म्हणजे घरातल्या माणसाला असते भिडवित पित नाही. आणि काही काही भिडविण्यावारी गेले, भेडवाय म्हणून गेली आणि जास्त झाल्यावर गेली. असं मुद्दा काय आपला? शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्र जर म्हणत असेल तर बिनशर्त प्यावं. मीराबाईनं काय केलं? विष का प्याला राजाजीने भेजा. लोक कहे मीरा बहिरे बावरी. लोक म्हणायला लागली ना, हे राजा काय तुझं नाव गाजलेलं, आणि तुझी पोरगी खुशाल पायात चाळ बांधून बाजारात नाचती, काय राहिलं तुझं? लोक कहे मीरा बहिरे बावरी. बावळट आहे पोरगी म्हणायला लागलेत. भाग राजा, नाव घालवलं तुझं. राजा माते फिरू रागीट. पूर्ण आपलं नाव घालवलं म्हणून उठला ती महाराज नौकराच्या हस्ते. विष का प्याला राजाजीने भेजा. त्या मिरेला म्हणाव विष पिऊन मर तरी, नाही तर दुसरं लग्न करायला तयार हो, कारण ही बालविधवा होती. काहीच नाही महाराज, मिरेने सरळ शब्दात सांगितलं, मी विष पिऊन मरेल पण विषयाचं सेवन करणार नाही. आणि नाही तरी विष माणसाला एकदाच मारते. नाथ महाराज म्हणतात नाही, विष एक वेळा मारी पुन्हा पुन्हा मारण विषयाचे. विढाला 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 विढाला. पुन्हा पुन्हा पिसू पिसू मारायचं काम विषय करते. विष एकदाच मारते. मिरेने सांगितलं विष पिऊन मरेल पण विषय सेवन करणार नाही, लग्न करणार नाही. पिबत मीरा हाशिरे. पण नामाची ताकद एवढी मोठी. काही परिणाम? काय परिणाम आहे महाराज? कारण ती शास्त्र म्हणेल ते सांडावे. विढाल विठाला विठाला विठाला. किंमत कशाला दिली? शास्त्राला किंमत दिली. शास्त्राला. म्हणून वेद शास्त्र उभारी पाह्या सदा. इथं वेदानं आणि शास्त्रानंच वर हात करून मोठ्या आरोहानं सांगितलंय की संसारिक माणसाला अधिकार आहे. याचा अर्थ अवशेष न्यायानं सर्वांनाच हरिपाठाचा अधिकार आहे. कुणीही मुखानं हरिहरी म्हणू शकतो. हरी मुखानं म्हणण्यासाठी विटाळ कोणताच आडवा येत नाही. लक्षात असू द्या. सुतकात म्हणता येते, जातकात म्हणता येते. जातक म्हणजे जन्मल्याचं जातक आणि मेलेल्याचं सुतक. सुतकात जातकात नामचिंतन करता येते. याच्यापेक्षा हायस्ट भाषेत बोलतो, रजस्वला अवस्थेत असलेल्या स्त्रीला देखील नामचिंतन करण्याचा बिलकुल अधिकार आहे. विढाल विठाला विढाला विठाला. त्याच्यामुळं अधिकाराचं बंधन अजिबात नाही महाराज. काहीच आडवं येत नाही. नाम स्वतंत्र पावरबाज आहे. ती कोणताही विटाळा अंगाला लावून घेत. उलट जेवढा जगातला विटाळ आहे ती एकदाच फेडतय. नाम स्वतंत्र पावरबाज आहे. त्याची स्वतंत्र इतकी पावर आहे, त्याला कोणताच विटाळ लागू होत नाही. कोणत्याही अवस्थेत नामचिंतन करायचं.
मुना सोनी संसारी जिभे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात हरिपाठाचा अधिकारी सर्वच. हरिपाठाचा प्रतिपाद्य विषय मुखानं हरिहरी म्हणणं. हरिपाठ ग्रंथाचं फळ चारी मुक्ती प्राप्त करून देणं. आता फक्त हरिपाठ ग्रंथाचा विषयच काय राहिलाय? फक्त संबंध राहिला. आणि संबंध सोपा आहे का अवघड आहे? अवघड आहे. कारण संबंध प्रामुख्यानं दोन प्रकारचे असतात. चांगले बी संबंधच असतात आणि वाईट बी. लक्षात येईल का? खास लग्नाचीच असली तर माणूस म्हणतो हे आमची अर्धांगी घरवाली, आमची मंडळी, हे आमचं घर, हे आमचं कुटुंब, मोकळ्या मनानं. आणि बिगर लग्नाची बरोबर असल्यावर कुणी बी विचारा. हे मुंबईला गेलतो परवा दिवशी. विढाला 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 बोलणं कळायलंय का नाही कळायलं? सांगताय का माणूस? म्हणजे संबंध चांगले बी संबंधच आहेत आणि वाईट बी संबंधच आहेत. हरिपाठ ग्रंथाचे जे संबंध आहेत ना ते भयानक संबंध आहेत महाराज. हरिपाठ ग्रंथाचे संबंध सांगितल्यावर इथं जेवढे माणसं आलेत तेवढ्याची डोके बधीर होतील. एवढे खतरनाक संबंध आहेत. अहो तुम्ही माझं जाऊ द्या, मी तर छोटा माणूस आहे. व ज्ञानोबारायसारख्या दिव्य पुरुषांनी हरिपाठ ग्रंथाचे संबंध सांगत असताना बिहले. काय म्हटलंय? ज्ञानोबाराय बिहले. ज्ञानोबाराय म्हणले बाबा हरिपाठ ग्रंथाचे संबंध मी एकटं नाही सांगणार. काय? ज्ञानोबारायांना विचारलं महाराज हरिपाठ ग्रंथाचे संबंध. ज्ञानोबाराय म्हणले ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खूना. 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 द्वारके ताराना अण्णवा घरी. द्वारके ताराना अण्णवा घरी. हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा. हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा. द्वारके ताराना पांडवा घरे. द्वारके ताराना पांडवा घरी. हरी मुख्य म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. 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 पुण्याची गणना
पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची हरी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना 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 पुण्याची गणना 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 पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना गुणगारी हा गुणगारी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानोबारायांनी हरिपाठ ग्रंथाचे संबंध सांगत असताना किती कठीण आहेत ऐका. आता ज्ञानोबाराय सारख्या दिव्य पुरुषांनी ज्यार्थी बिनशर्त माघार घेतली त्यार्थी आपलं तोंड काय कामाचं. हिंदीमध्ये सुद्धा म्हणच आहे ना, काय हिंदी में कहावत आहे, छोटा मोह बडी बात नाही करनी चाहिए वाली बात आहे. मराठीत म्हणतो ना, लहान तोंडी मोठा घास चांगला नाही. कारण हरिपाठाचे संबंध इतकी खतरनाक आहेत. ती ज्ञानोबारायचं तोंड बिहलंय म्हणल्यावर आपल्या तोंडानं बोलावं का नाही बोलावं, हा इतके खतरनाक आहेत महाराज. ज्ञानोबाराय ज्ञानदेव म्हणे, पण एकटा ज्ञानदेव चकलीनं बी न म्हणे. लक्षात आलं का. मग ज्ञानदेव म्हणे पण व्यासा चिया खुना म्हणून म्हणे, एकटा ज्ञानदेव न म्हणे. लक्षात येईल का नाही येईल. ज्ञानोबारांनी म्हटलंय आणि संबंध काय आहेत माहितीये का. फक्त एवढेच संबंध आहेत. कोणते. द्वारकेचा राणा पांडवा घरी, बस एवढेच संबंध. द्वारकेचा राणा पांडवा घरी एवढा तुकडा सांगण्यासाठी ज्ञानोबाराय बिहलेत.
आपण सांगावात का नको ही पंचायत आहे का नाही. पण आता तुम्ही ऐकायलाच आलेले असल्यामुळं तुम्हाला सांगूनच पाठविणं बरं राहील. हा? आणि तुमच्या मनात पुन्हा राहू नये रुक तर महत्वाचं आहे का काय. हरिपाठाचे संबंध खतरनाक संबंध आहेत. ज्ञानोबारायांनी आपलं स्वतःच तोंड सुद्धा बारकं आहे असं गृहीत धरलं. बारके नाहीत ज्ञानोबाराय, याला शालीनता शिष्टाचार म्हणतात. आपला एखादा शब्द जर आपल्या तोंडापेक्षा जड असेल तर जरूर मोठ्याचं नाव घ्यावं. हा अशी पद्धत आहे. बाबा ती बंकट स्वामी महाराज म्हणत होते म्हणून मी म्हणायलो, असं मोठ्याचं नाव घेऊन जरी आपल्या तोंडापेक्षा जाड शब्द असला मोठा असला तरी तो शब्द खपतो जमतो. पण कधी मोठ्याचं नाव घेऊन ते मोठे असे म्हणत होते म्हणून मी म्हणायलो मग जमून जाते. इथं हरिपाठ ग्रंथाचे संबंध सांगत असताना ज्ञानोबा म्हणले एकटा ज्ञानदेव नाही म्हणे, व्यासाची या खुणा म्हणून ज्ञानदेव म्हणे, अन्यथा चकलीने बी ज्ञानोबा म्हणणार नाहीत म्हणा. त्याच कारण आहे पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष. हो कागाची विष्टे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. पांडवाचा कुळाला बघाय गेलं की दोष लागतात. आणि कोण लावून घेईल उगाच अंगाला, पहिलेच कमी येतोय दुसरे लावून घ्यायला. हातानं का झाला कोण कुठाना करील. पांडवाचं कुळ बघाय गेलं की दोष लागतो. म्हणून ज्ञानोबा म्हणले बाबा व्यासाची या खुणा म्हणून ज्ञानदेव म्हणे, अन्यथा न म्हणे. म्हणजे व्यासासारख्याला मध्ये घालावं लागलं. आणि संबंध कोणते, फक्त द्वारकेचा राणा एवढा तुकडा म्हणायचा आहे. हे तुकडा जड आहे का सोपा आहे. तुकडा जड आहे का सोपा आहे. खतरनाक तुकडा आहे महाराज. एवढा तुकडा सांगतो शिवेला पूर्णविराम देतो. पण तुकडा नीट ऐका आता. तर जेनेरिकी होनेरी सुतारिक लहवारी गावठी भाषेत म्हणते त्याला. तुकडा खतरनाक आहे. ज्ञानोबारायचं तोंड सुद्धा बारकं पडायला म्हणजे तुकडा केवढा आहे कळायले का नाही कळायले. नामदेवराय म्हणतात ना, नामामनी नाही माझ्याकडे दोष, पुराण हे व्यास वाक्य आहे, विढाला विढाला विढाला. म्हणजे हे व्यासाला पुढं केलंय. ज्ञानोबा भीतीत म्हणजे चष्ट नाही. पण आता कसं आहे, चिर कर की फिर कर तोल में आया है. हाँ चाहे कोई भी क्यों न रहे. हा म्हणजे याचा अर्थ काय, एकानं जांभळं खरेदी केली, ती जांभळा काळे त्याच्यात भुंगा बी आला. साधारण झाकड पडलेले पक्क उजडलेले नव्हतं ना अंधारही नव्हता. नेनो अंधाराना उजडले का. अशा जावळ परिस्थितीत जांभळं खरेदी केली आणि घरी निघा लागला. जांभळा त्याच कलरचा काळ्याच कलरचा भुंगा बी आला. गडबडीत त्यानं पहिल्या नंबरला भुंगा तोंडात टाकला. ती दाताखाली आल्याबरोबर चिर करायला लागला. ती म्हणला बाबा चिर कर की फिर कर तोल में आया है. फुकट नाही त्याचा आता चिर कर की फिर कर. कारण मी ज्या गावाला पहिल्यांदा कीर्तन करतो त्या गावाला काकड आरती पर्यंत सोडित नाही. विठाला 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 पर एवढे संबंध सांगून थांबतो. ऐका मुद्दा कुठे आपला. संबंध सोपीत का अवघड आहेत. आणि काय म्हणायचंय, फक्त द्वारकेचा राणा पांडवा घरी. पण किती अवघड आहेत. ज्ञानोबारायचं तोंड लहान पडायला लागले याचा अर्थ संबंध फार खतरनाक आहेत. बरं आता योगायोग आलाय म्हणून सांगतोच तुम्हाला. आणि तुम्ही माना हलवून सांगा म्हणला तरच सांगतो, नाही तर इथंच थांबतो. काय कस करायचा, ऐकायची इच्छा आहे का सर्वांची. होय आहे आहे. विढाला 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 आता सर्वांनी होकार दिलाय म्हणजे चिरकर की फिरकर तोल में आया है. हा तर लक्षात असू द्या काय म्हणायचंय. फक्त द्वारकेचा राणा पांडवा घरी एवढा तुकडा सांगायचा आहे.
हे संबंध सांगत असताना ज्ञानोबराय बिहलेत म्हणजे चिल्लर तुकडा नाही. आता मला तुम्हाला सांगणं भाग आहे, त्याशिवाय त्याचा उलगडा होणार नाही. कुणीतरी ह्याचं पोस्टमार्टम केलंच पाहिजे, कारण बिमारी कळावी ना, महत्वाचा मुद्दा आहे. ऐका, भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे लग्नाच्या अगोदर लेकरं होणं चांगलेत का? बोला, जी होईल ती होईल. आता लग्नाच्या अगोदर लेकरं होणं चांगले झालं का नाही झालं? लग्नाच्या अगोदर लेकरू झालं का नाही झालं? लोक लाज म्हणून तीच लेकरू पाण्यात वाहू घातलं. असली चालीरीतीच्या घराण्याची तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हो, लक्षात येईल का नाही येईल? लग्नाच्या अगोदर लेकरू झालं का झालं नाही? झालं. लोकलाज म्हणून वाहू घातलं, त्याचं नाव कर्ण. कर्ण कुंतीला कधी झालाय? लग्नाच्या अगोदर. असली चालीरीतीच्या घराण्याची तरी देखील द्वारकेचा राणा. हरिपाठ ग्रंथाचे संबंध सांगायला, एका पुरुषाला अनेक पत्न्या ही आपल्या संस्कृतीमध्ये आहे कदाचित, पण एका स्त्रीला अनेक पती ही रीत आहे का? पण 5 जणांपासून 5ची उत्पत्ती झाली असं घडलंय का नाही घडलं? आणि असली चालीरीतीच्या घराण्याची तरी देखील द्वारकेचा राणा पांडवा घरी. एवढंच नाही, ब्रह्मचारी माणसानं पुरी पळवून आणाव्यात का? सांसारिक जाऊ द्या, ऐकतच आहे. ब्रह्मचार्यानं पुरी पळवाव्यात का? बर, लपून छपून पळवा. पुरीच्या बापाला खांबाला बांधायचा आणि त्याच्या डोळ्या देखत त्याच्या मुली पळवून आणायच्या. धंदा चांगला आहे? चांगला आहे सज्जनो? घडलंय का नाही घडलं? कुणा केलंय? भीष्मानं केलंय. काशी राजाच्या अंबिकानी अंबलिका राजाला खांबाला बांधून मुली पळवून आणल्या. आणि मुलगी जाहीर सांगती, मला नेऊ नका हो, माझं पहिलाच प्रेमाचा दुसरा आहे. तरी मजबुरीनं पुरी घेऊन आला. असली चालीरीतीच्या घराण्याची तरीही द्वारकेचा राणा पांडवा घरी. याच्या पुढे जाऊन ऐका, एवढ्यावर थांबत नाही आता. बापाचं लग्न व्हावं म्हणून पोरानं ब्रह्मचारी राहावं वय. बापाच्या लग्नासाठी पोरग ब्रह्मचारी राहणं ही गोष्ट कशी वाटते? अहो, पोराला पोरगी जमून आणली, मधीच बाप घुसला मला करायची म्हणून. जाहीर पोरानं सांगितलं बापाचं लग्न होण्यासाठी. तिनं सांगितलं तुम्हाला वरते, पण तुम्हाला पहिला मुलगा आहे, ही इस्टेटीचा हक्कदार होईल. त्यानं सांगितलं बापाचं लग्न होत असेल तर मी कायमचा ब्रह्मचारी राहील. बापाच्या लग्नासाठी पोरग ब्रह्मचारी राहतय आणि पोराला ब्रह्मचारी ठेवून स्वतः म्हातारा लग्न करतय. असली चालीरीतीच्या घराण्याची तरीही द्वारकेचा राणा पांडवा घरी. विठाला विठाला एवढ्यावर थांबत नाही आता. हा, नीट ऐका. चिरकर की फिरकर आहे आता. मुद्दा काय? वस्तुस्थिती आहे. अहो, जग जाहीर आहे. जातीतला जातीत संबंध होतो का जातीचा विजातीय होतो? संस्कृतीचा धडापाडा कसला आहे? जाती संबंध जातीत होतात. असा व्यवहार आहे. मग हिडिंबा यांची कुणकुण नातेवाईक लागत होती. ती राक्षसीन हे क्षत्रिय कुळातले. एका राक्षसनी बरोबर
प्रेम करताना ज्या घराण्याला चालीरीती कळाली नाही, तरीही द्वारकेचा राणा पांडवा घरी. एवढंच नाही, अहो कितीतरी राजे लोकांनी त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या तरुण तरुण मुलगी राजाला पावरनं जिंकायचं आणि त्यांच्या डोळे देखत त्यांच्या मुली आणून त्यांच्या बरोबर डायरेक्ट लग्न करायचं, मंजूर नसलं तरी करायचं, आणि त्यांच्यापासून लेकरं देखील झाले. एवढी चालीरीती ज्या घराण्याची आहे, तरीही द्वारकेचा राणा पांडवा घरी. विठाला विठाला सोपय का अवघड आहे? चरण सांगणं सोपय का अवघड आहे? अवघड चरण आहे, पण परत आहे का नीट लक्षात घ्या. ज्या घराण्यात लग्न लावताना गाढव कळालं नाही, माझी भाषा कळते का? कुणाबरोबर बी लग्न लावील माणूस, पण गाढवा बरोबर लावील का? ज्या घराण्यातल्या स्त्रीचं लग्न एका गाढवा बरोबर लावण्यात आलं, असली चालीरीती आणि असली घाणेरडी गाढव पद्धत ज्या घराण्याची, तरी देखील द्वारकेचा राणा गाढवा बरोबर कुणाचं लग्न लावलं माहितीये का? शाबास, कुणाचं? गांधारीचं लग्न लावलं. कारण पहिला पती लग्न झाल्याबरोबर मरेल असं तिच्या शांतीत लिहिलेलं होतं. तिची शांतीच होत नव्हती, कशानच होत नव्हती. लग्न झाल्याबरोबर होते क्षणीच पती मृत्युमुखी पडल म्हणून गाढवा बरोबर लावलं, मुख्या जनावराचा काटा काढला आणि मग ही धृतराष्ट्र केले. एवढी चालीरीती ज्या घराण्याची आहे, लग्न लावताना गाढव कळालं नाही, तरी देखील द्वारकेचा राणा पांडवा घरी. विचार करा, ह्याच्या पुढे जाऊन ऐका. आता कहर म्हणजे आता कसं दिलं काम नसतंय तसा. विचार करण्यासारखं. मित्र मित्र म्हणून राहायचं, काळजातले मित्र म्हणायचे, आणि जीवलगन काळजातल्या मित्राची सख्खी बहीण चुलत निलत नाही महाराज. कसली बहीण? सख्खी बहीण. आणि ती सुटबुटात नाही, संन्याशाचे कपडे घालून पळविणं कसं वाटतंय बोला. मित्राची जीवलग काळजातला मित्र आणि त्याची सख्खी बहीण, आणि कोणत्या कपड्यात? ही तरी पांढरे भगव्या कपड्यात सख्या जीवलग मित्राची सख्खी बहीण पळवून नेली का नाही नेली बोला. त्वा संन्यासी होऊन झनी चोरोनी नेली माझी भगिनी, परिविकल्पन उपजे मनी तुम्ही दोन्ही एक. असली चालीरीती ज्या घराण्याची, तरीही द्वारकेचा राणा पांडवा घरी. विठाला 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 शेवटचं टोक सांगतो, शेवटचं जे होईल ते होईल. आता काय ग्राम्य शब्दात सांगतो, अगदी ग्राम्य शब्द कळावेत म्हणून. वस्तुस्थिती डॉक्टरनं सांगितलंय तुम्हाला एड्स रोग झालाय, तुमच्या भाषेत कळाव म्हणून बोलायलोय. डॉक्टरनं काय सांगितलंय? जाहीर सांगितलंय तुम्हाला एड्स रोग झालेला आहे. चकलीनंही तुमचा स्त्री संबंध संग आला तर तुम्हाला मरावंच लागेल, दुसरं उत्तर नाही. मरण पत्करलं पण विषयासक्तीतून हटला नाही. असली चालीरीती ज्या घराण्याची, तरीही द्वारकेचा राणा पांडवा घरी. विठाला 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 विठाला.
पांडवाच्या वडील राजा पंडूला शाप होता महाराज. जाहीर सांगितलं होतं स्त्री संग करता कामा नये. स्त्रीचा संग करता करता मेला, मरण पत्करलं पण विषयासक्ती सुटू शकली नाही. एवढी चालीरीती ज्या घराण्याची, तरी देखील द्वारकेचा राणा पांडवा घरी. एवढं असताना असा देव त्यांच्या घरी का? त्याचं कारण एकच. पाहते पांडवा खंड वनवासी, परित्या देवासी पाहते पांडवा खंड वनवासी, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. खतरनाक परिस्थितीत पांडव वागले, पण जगाच्या मालकाचं स्मरण विस्मरण होऊ दिलं नाही महाराज. सतत नामचिंतन करायचे. म्हणून केवढंही दांडग पाप झालं आणि सतत जर नामचिंतन केलं तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायाचा प्रसाद. विडी वाकडी असेल अशी ही पुष्पांजली भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला पूर्ण विराम. चाल न होता हालचाल. जय विठ्ठल जय जय. गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.